दुसरीकडे कल्याणकारी योजना, माझी लाडकी बहीण योजना विरोधकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला, कोर्टामध्ये गेले, बोले खोटा आहे, चुनावी जुमला आहे, परंतु एकनाथ शिंदेने शब्द दिला की शब्द पाळतो आणि माझ्या लाडक्या बहिणी योजना सुरू झाली। आता लोक अफवा पसरवतात, लाडकी बहीण योजना बंद होणार, बंद होणार, बंद होणार, पण मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, नाही, नाही। परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही। सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार, मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवा भाऊ आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही। आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो। आमच्या शेतकऱ्यांना जी वीज सवलत आम्ही दिलेली आहे, विजेचं बिल जे माफ केलेलं आहे, 5 वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही, हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो। आणि अर्थातच 5 वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून 5 वर्षाकरता आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाल्या आहेत, त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। लाडक्या बहिणींच्या खात्यात 24 तासात 3000 रुपये येणार, एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा आपण आताच पाहिलेली आहे। भरपूर लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या की पैसे कधी येणार आणि आता 24 तासात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे पडणार। आत्ताची सर्वात मोठी अपडेट, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात झाली, कोणत्या लाडक्या बहिणी पात्र, कारण टप्प्याटप्प्याने हप्ते येणार आहेत 72 तासांमध्ये। बघा 4 योजनांचे आपल्याला आता 30,000 रुपये जमा होणार आहेत। कोणत्या त्या योजना असतील, त्या योजनेचे नाव काय आहे, कोण पात्र, कसे पैसे मिळवायचे, ह्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात झाली आपणच पहा, काय म्हणाले मुख्यमंत्री। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर सोबतच लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी, बघा कोणती बातमी आहे ती। आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। बहिणींना पुढच्या 72 तासात 4 योजनेचे 30,000 रुपये जमा होणार। आताची सगळ्यात मोठी बातमी, अदिती तटकरे मॅडम यांची मोठी घोषणा। बघा कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात झाली आपण आत्ताच ऐकलेलं आहे, मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी सांगतोय कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात आधी पैसे येणार, परंतु आम्ही फक्त 150 रुपये म्हणजे 1,500 रुपये देऊन थांबणार नाही, तर लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवणार। आत्ताची सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्री यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे। पुढच्या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार, दररोज 12 जिल्ह्यांमध्ये वाटप असणार आहे। तुमच्या जिल्ह्यांचा नंबर कधी लागणार लगेच पाहून घ्या। बघा आता मी सगळे व्यवस्थित माहिती डिटेलमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे। आता तुम्हाला या 4 योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे, काय करावं लागेल, त्यासाठी हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं पहा। तुम्ही लक्षात घ्या, टाइमपास करता रीलवरती वगैरे, परंतु तुम्हाला महत्त्वाची माहिती कुठेही भेटत नाही, अशी महत्त्वाची माहितीची व्हिडिओ तुम्हाला 2 मिनिटं संपूर्ण पाहायची आहे। बघा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सगळ्यात महत्त्वाचं आधी चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला जॉईन करा आणि व्हिडिओ हाईप आहे ते हाईप दाबा, म्हणजे सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आत्ताची क्षणाची सर्वात मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे पुढच्या आता 72 तासामध्ये लाडक्या बहिणींचे पैसे येणार। का बरं ते सांगतो तुम्हाला, कारण सगळ्यात महत्त्वाची बातमी ती आहे, कारण आपल्याला माहिती आहे की नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता आता दोन्ही हप्ते एकत्रित येणार आहेत, कारण नोव्हेंबरचा हप्ता हा उशीर झालेला आहे खूपच, आणि डिसेंबरचा हप्तासुद्धा तुम्हाला दोन्ही एकत्र मिळण्याची तर शक्यता आहे। बघा ह्याच्यामध्ये आता भरपूर लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत, भरपूर लाडक्या बहिणी अपात्र असणार आहेत। कोणत्या लाडक्या बहिणी पात्र, कोणत्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे येणार, कोणत्या लाडक्या बहिणी होणार अपात्र, त्यांना एकही पैसे मिळणार नाहीत, त्या कशा ते जाणून घेऊया आपण काही क्षणात। तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतोय कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आणि कोणत्या लाडक्या बहिणी बाद होणारची संख्या जवळपास 40 ते 50 लाख लाडक्या बहिणी असतील, आणि फक्त मोजक्या 8च बँकेमध्ये पैसे येणार आहेत।
आणि सोबतच लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडरचे पैसे हे सरकार आता देणार आहेत. कारण तुम्हाला माहिती आहेच, मोफत गॅस सिलेंडर योजनाच म्हणजे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 2490 रुपये सरकार देतं. त्यामध्ये आता कोणत्या लाडक्या बहिणींचा समावेश असणार ते देखील आपण 2 मिनिटात पाहूया. बघा, लाडक्या बहिणींची संख्या ही कमी होत चालली आहे. त्याचं कारण आहे EKYC. भरपूर लाडक्या बहिणींची EKYC झालेली आहे आणि तो डेटा पुढे आयकर विभागाकडे पाठवला गेलेला आहे. आयकर विभागाने त्याच्यावरती निर्णय घेतलेला आहे. ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त गेलेलं आहे अशा लाडक्या बहिणींना आता इथून पुढे कुठलाही हप्ता मिळणार नाही. त्यामुळं लाडकी बहीण योजनेतून त्यांचं नाव आता कमी करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेचं नाव कमी करण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळंच त्यांना आता मोफत गॅस सिलेंडर योजनेचा सुद्धा लाभ आता मिळणार नाही. कारण सरकारनं आधीच सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील त्यांनाच गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार. त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणी आता दुःखी झालेल्या आहेत. त्यांच्यासाठी मोठा धक्कासुद्धा आता बसलेला आहे. परंतु टेन्शन घेऊ नका, लाडक्या बहिणींसाठी विविध वेगळ्या योजनासुद्धा सरकारने तयार केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, बालसंगोपन योजना आहे ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना महिन्याला 2,500 रुपये मिळतात. दुसरी योजना असेल बिनव्याजी कर्ज योजना आहे, ज्याच्यामध्ये शिलाई मशीन योजना आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना प्रशिक्षणसोबत 15,000 रुपयेसुद्धा दिले जातात. तर लक्षात घ्या, तुम्हाला जर शिलाई मशीन योजनेची माहिती हवी असेल तर मी व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ कालच टाकलेला आहे, तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता. सोबतच आपल्या चॅनलवरती तुम्ही जॉईन करा, तिथं सरकारी योजना पुस्तक आहे. सरकारी योजना पुस्तकमध्ये मी जवळपास 100 योजना असे दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या पंतप्रधान योजना असतील, रोजगार निर्मिती योजना असतील, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत 30 वेगवेगळ्या प्रकारची भांडी असतील, त्यांना मोफत आरोग्य योजना असतील, 5 लाख रुपयापर्यंतचा मोफत दवाखाना असेल, अशा वेगवेगळ्या योजनांची माहिती लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवण्यासाठी मी ते पुस्तक लिहिलं आहे. त्यामुळं आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन जॉईन करा. सरकारी योजना पुस्तक तिथं दिसेल, तिथं जॉईन करून तुम्हाला हे सगळं मोफत मिळणार आहे. त्यामुळं पटापट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला जॉईन करा. जॉईन केल्यानंतर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मिळतील. आणि व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाईप करा. व्हिडिओला हाईप करा. हाईप केल्यावरती लवकरात लवकर लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला जातो. आता बँकेचं तुम्हाला सांगतो, सगळ्यात अगोदर जे पैसे येणार आहेत ते पोस्टाच्या खात्यात पैसे येणार आहेत. पोस्टाच्या खात्यात सगळ्यात अगोदर पैसे येतील. त्याच्या खालोखाल दुसरं म्हणजे SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, नंतर ॲक्सिस बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक असतील, ICICI असतील, अशा प्रायव्हेट बँकांची जी आहेत ती तुम्हाला सगळं हे दाखवलेलं आहे. आता मी तुम्हाला यादी सांगितली आहे. तुमच्या जिल्ह्यांची जी काही यादी आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, पुढे जालना वगैरे असे महत्त्वाचे 12 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात अगोदर वाटप होणार आहे. त्या खालोखाल परत 12 जिल्हे, नंतर 12 जिल्हे. आपल्या ज्या राज्यामध्ये जवळ 36 जिल्हे आहेत, त्या 36 जिल्ह्यामध्ये असे 3 विभागामध्ये पैसे टप्प्याटप्प्याने येणार. लक्षात घ्या, काही लाडक्या बहिणींना मेसेज आला याचा अर्थ सगळ्यालाच मेसेज येईल असं नाही. त्यामुळं थोडासा धीर धरा. योजनेमधील पैसे हे हळूहळू सगळ्यांना वितरित होत असतात. बँकेचा सर्व्हर डाऊन असतो. भरपूर लाडक्या बहीण जी बँक खाते आहे ते पटापटा पैसे देतात, कोण कोण देत नाही. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.